आरक्षणाच्या जीआरवर आता संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। कोणी काय म्हटलंय पाहूयात सविस्तर टॉप 9 बातम्यांमधून। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंचं, अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे सदस्य असणार, सूत्रांची माहिती। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती, दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही। विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं, विनोद पाटलांची प्रतिक्रिया। तर नवीन काहीही मिळालं नाहीये, जुनीच माहिती सरकारनं कागदावर लिहून दिली, विनोद पाटलांची टीका। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते। विखे पाटलांचा विनोद पाटलांवर पलटवार। राधाकृष्ण विखे पाटलांनी ओबीसींची माफी मागावी, हैदराबाद गॅझेटचा निर्णय पाटीलकीसारखा झाला। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांवर गुणरत्न सदावर्ते यांची आगपाखड। आरक्षणालाच विरोध असणारा पक्ष कुणाचं भलं करेल, फसवणूक होतीये हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं, वडेट्टीवारांचंही वक्तव्य। तर किडे मकोड्यांचं ऐकू नका, मी चुकलो तर पुन्हा जीआर काढायला लावीन, जर जीआर मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार, जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन। सरकारच्या जीआरनं ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। नवी मुंबईमध्ये गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री कालच्या प्रसंगात कुठे होते, राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। तर मराठा आणि ओबीसी समाजासाठी गठीत केलेल्या उपसमित्या योग्य त्या दिशेनं पावलं उचलतील, चव्हाणांकडून विश्वास व्यक्त।